सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे। स्वामी भक्तांनो, आजचा अनुभव जो कोणी ऐकणार आहे खरंच त्याच्या अंगावरती शहारे उभे राहणार आहे आणि त्याला कळणार आहे की स्वामी महाराज आपली परीक्षा कशा प्रकारे बघू शकतात। त्यामुळे हा अनुभव स्किप न करता अगदी शेवटपर्यंत प्रत्येक स्वामी भक्ताने बघावा। चला तर मग वेळ न लावता आपण ताईंच्या शब्दामध्ये अनुभवाला सुरुवात करूया। ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांना कोटी कोटी प्रणाम। स्वामी भक्तांनो, मी लातूर जिल्ह्यातील रहिवासी आहे। माझे नाव सोनाली रामदास शिंदे असे आहे। आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा प्रसंग सांगणार आहे। या आधी देखील जेव्हा जेव्हा मी गुरुचरित्र पारायण केले तेव्हा तेव्हा स्वामींनी मला असेच काही अनुभव दिले, पण यावेळेस माझ्या घरात जो अनुभव घडला तो खरंच खूप भयानक होता। आज मी तुम्हाला माझ्याविषयी सर्व काही सांगते। माझ्या कुटुंबामध्ये माझे 2 मुलं, माझे मिस्टर, माझी सासू सासरे आणि मी असं आमचं छोटंसं कुटुंब आहे। मी गेल्या 2005 पासून स्वामी सेवेमध्ये आहे। जेव्हापासून आम्ही स्वामी सेवेत आलो तेव्हापासून खूप सारे आमच्या घरामध्ये चेंजेस झाले। जे काही संकट होते, जे काही दुःख होते ते हळूहळू कमी होत गेले। जशी सेवा वाढत गेली तसे दुःख कमी होत गेले। त्यामुळे खूप सारे अनुभव आम्हाला आले। त्याच दरम्यान आत्ता काय झालं ना की मला गुरुचरित्र पारायण करण्याची खूप सारी इच्छा होती, पण पारायण कसे करावे म्हणजे या अगोदर केलेले होते, पण म्हणतात ना गुरूंचं बळ पाठीशी असेल आणि गुरुकृपा असेल त्याच वेळेस आपण हे पारायण करू शकतो। आता जवळपास वर्ष होऊन गेलं होतं, तसं घरामध्ये कुठलंच पारायण वगैरे काहीच झालं नव्हतं। अचानक एक दिवस माझ्या मैत्रिणीचा फोन आला, अगं गुरुचरित्र पारायणाविषयी मला सांग ना, मला करायचं आहे। माझ्या घरामध्ये खूप साऱ्या अडचणी आहे ती मला असं सांगत होती आणि मग मी तिला सर्व नियम वगैरे सांगितले। त्याच वेळेस मला असं वाटलं की आपण देखील आता पारायण करायला पाहिजे। खूप दिवस झाले घरामध्ये पारायणच नाही, म्हणून मी निर्णय घेतला की आता पारायणाला बसायचं। स्वामींना विनंती वगैरे केली, श्रीफळ अर्पण केलं आणि 4 कुत्रे 1 गाईला पोळी देखील आदल्या दिवशीच खाऊ घातली। दुसऱ्या दिवशी पहाटेच मला पारायणाला बसायचं होतं आणि काय झालं त्याच दरम्यानमध्ये माझी जे हे आहे नणंद आहे त्या घरी आलेल्या होत्या। आता नणंदबाईला नेमकी त्याच दिवशी जायचं होतं। आता त्यांची जाण्याची घाई, माझी पारायणाला बसायची घाई, खूप सारी गडबड, खूप सारा गोंधळ घरामध्ये चालू होता। त्यावेळेस काय झालं ना का मग मी पटपट त्यांचं आवरून दिलं, स्वयंपाक वगैरे केला आणि सर्वजण 11-12च्या दरम्यान घराबाहेर सर्वजण पडले। सासू सासरे झोपी गेले, मिस्टर घराबाहेर गेले, मुलेही शाळेत गेली आणि नणंदबाई त्या देखील गेल्या। त्यामुळे आता माझ्यासाठी खूप मोकळा वेळ होता। 12 ते 12:30 वाचन बंद करायचं होतं। त्यावेळेस मग मी काय केलं, पूजा वगैरे सर्व काही मांडून ठेवली। आता मी 12:30ला वाचन करण्यासाठी बसणार होते। मग काय झालं ना की माझा जो ग्रंथ आहे केंद्रातील गुरुचरित्र ग्रंथ तो नेमकी माझ्या मैत्रिणीने नेलेला होता। त्यामुळे मला दुसरा ग्रंथ हा आणावा लागला आणि मला केंद्रात मठामध्ये ग्रंथ न मिळाल्यामुळे आणि काही करून मला माझं ते पारायणाला त्याच दिवशी मला बसायचं होतं, कारण मला पुढे प्रॉब्लेम येणार होता। आणि मग मी काय केलं, आमच्या गावातूनच ग्रंथ घेतला। तो खूप मोठा ग्रंथ होता आणि मग मी त्या दिवशी पारायणाला बसली। खूप मोठा ग्रंथ, पहिल्या 2 दिवस तर खूप सारं वाचन असतं। माऊलींनी त्यातील जे काही हे आहे ते कमी करून आपला ग्रंथ छोटा केलेला आहे, पण जो जुना ग्रंथ आहे तो खरंच खूप मोठा आहे आणि त्याचंच मी पारायण करू लागली होती। मनात भीती वाटत होती या ग्रंथाचे पारायण करावे की नाही, पण आता म्हटलं नाही, आता स्वामींचीच इच्छा आहे पारायण करायची, गुरूंची आज्ञा झाली आहे तर मग आपण कसं माघारी घ्यावं, म्हणून मी त्याच ग्रंथावरती पारायणाला बसली आणि मग पारायण सुरू झालं। काय झालं की त्याच वेळेस घरी कोणी नव्हतं आणि म्हटलं दरवाजे लावावा की उघडाच ठेवावा असं मनामध्ये चालू होतं, कारण म्हटलं खूप वेळ वाचण्यासाठी लागणार आहे, पण म्हटलं वाचन करताना दरवाजा उघडा बंद तरी कसा करावा, म्हणून म्हटलं काही नाही स्वामी आहे बघायला, म्हणून मी दरवाजा उघडाच ठेवला आणि वाचन करायला सुरुवात केली। स्तवन घेतली, माळ घेतली आणि गायत्री मंत्रही घेतला, गणपती अथर्वशीर्ष
झालं आणि मी पारायणाला सुरुवात करणार. पारायणाच्या 5-6 ओळी मी पहिल्या अध्यायाच्या वाचल्या असतील. त्याच वेळेस घरामध्ये असं काहीतरी पडल्याचा आवाज आला. ठक दिशी दरवाजा मोठ्याने जोरात वाजला. कोणीतरी घरात येण्याची चाहूल मला लागली, पण कोण आलं, काय आलं काहीच कळायला मार्ग नव्हता. कारण मला उठता देखील येत नव्हतं, कारण त्याच्यात नियमच होता की आपण उठूही शकत नाही आणि बोलूही शकत नाही जोपर्यंत वाचन पूर्ण होत नाही. मग मी मागही बघितलं नाही, काही नाही आणि वाचन सुरूच. घरामध्ये एक वेगळीच चाहूल निर्माण झाली होती. कोणीतरी असल्याचा सारखा भास होत होता. पाण्याचा आवाज, बाथरूममध्ये आवाज येत होता, बाहेर हॉलमध्ये आवाज येत होता. आता कोण येणार ह्या वेळेस? तर घरी कोणी येऊही शकत नाही, कारण सर्वजण हे बाहेर गेले होते. आणि जरी कोणी बाहेरचं आलं असतं तर माझ्याकडे डायरेक्ट आलं असतं. तर मग हे कोण आहे? मनामध्ये खूप भीती वाटत होती. अंगावरती अक्षरशः शहारे उभे राहिले होते. खूप सारे मला असे शहारे येत होते आणि महाराजांचा जप चालू होता मनात आणि वाचनही चालू होते. माझा एक अध्याय कंप्लीट झाला. अध्याय कंप्लीट झाल्यानंतर मी पुन्हा दुसरा अध्याय सुरू केला, कारण उठायचं तर नव्हतं. मी म्हटलं आता काही हो, स्वामी महाराज आहे. प्रचंड स्वामी बळ पाठीशी असल्यावर घाबरायची काहीच भीती नाही असं मनामध्ये आलं आणि माझं पारायण चालू होतं. तो आवाजाकडे मी थोडंसुद्धा लक्ष दिलं नाही. आवाज कंटिन्यू चालूच होता. त्यानंतर माझं पूर्ण वाचनही झालं. पूर्ण वाचन झाल्यानंतर मी उठून बघितलं तर घरात कुठेही काहीच नव्हतं, पण सर्वत्र बाथरूममध्ये वगैरे ओलं होतं, पाणी होतं, म्हणजे कोणीतरी येऊन नक्की गेलेलं होतं. माझं ते पारायण थांबवण्याचा प्रयत्न त्यावेळेस चालू होता. असं वाटलं की घरामध्ये वाईट शक्ती आली आहे म्हणून असं मला जाणवलं. त्याच वेळेस मी म्हटलं आता काही हो, पारायण आपण करायचं म्हणजे करायचं. त्याच वेळेस संध्याकाळी मग दिवाबत्ती वगैरे झाली आणि माझी नित्यसेवा झाली. विष्णू सहस्रनाम वाचलं. त्याच दरम्यान काय झालं ना, अचानक मला इतका छान सुगंध येऊ लागला. हा सुगंध कुठून येत आहे काहीच कळत नव्हतं. मी जी अगरबत्ती लावली, धूप लावली, त्याचा तर सुगंध असा नाही, दररोज लावते असं येत नव्हतं. इतकं प्रसन्न वाटत होतं, इतका छान सुगंध घरामध्ये दरवळत होता ना की बस. मी जिथून तो सुगंध येतो तिकडे जाण्याचा प्रयत्न केला, पण तो कुठून येत होता ते काहीच मला कळत नव्हतं. फक्त मला एकटीलाच तो सुगंध येत होता. घरातील सर्वांना विचारलं, सर्वजण म्हटले आम्हाला कुठेही सुगंध वगैरे काही येत नाही. त्याच दिवशी काय झालं, मग माझी मुलगी जेव्हा घरी आली, थोड्या वेळ बसली, चहा वगैरे झाला आणि ती मला म्हटली की मम्मी मला प्रॉब्लेम आला. आता माझ्या पायाखालची जमीन सरकली. आता खूप मोठी अडचण माझ्या पुढे निर्माण झाली होती, कारण माझी मुलगी थोडीफार मला मदत करायची. आता ही परीक्षा माझी होती. माझी सत्व परीक्षा स्वामी घेत होते आणि माझ्या पारायणामध्ये विघ्न कोणीतरी टाकत होतं हे मला जाणवलं होतं. मी म्हटलं नाही, काही झालं काही हो, स्वामी आहेत पाठीशी, मी करणार म्हणजे करणार असं मी म्हटलं. आणि त्याच वेळेस मग मी मुलीला म्हटलं की तू जर इथे राहिली तर माझं पारायण खूप सारे गोंधळ होऊन जातील. म्हटलं तू एक काम कर, माझ्या आईचं घर हे माझ्या घरापासून जवळच आहे. मी म्हटलं तू मामाच्या घरी जा, तिथे राहा आणि तिथूनच तू शाळेमध्ये जा. म्हटलं 4 दिवस घरी काही येऊ नको असं मी मुलीला म्हटलं आणि ती लगेच गेली. त्यानंतर मग माझं पारायण सुरू झालं. दुसऱ्या दिवशी मला पहाटेच पारायणासाठी उठायचं होतं, कारण सर्व घरची कामं सर्व काही आता मलाच करायची होती. त्यामुळे दुपारी मला अजिबात वेळ मिळायला मार्ग नव्हता. त्यामुळे मला पहाटे उठायचं होतं. आणि रात्री जेव्हा मी बाथरूमसाठी उठली होती त्यावेळेस मी जेव्हा पोथीपुढे जो दिवा ठेवलेला होता ना, तो कंटिन्यू माझा दिवा हा चालूच होता, कारण मी कंटिन्यू दिवा ठेवणार होते अशी मी बोललेली होती. आणि बघा, आपण सकाळी लावलेला दिवा संध्याकाळी हे करतो त्यावेळेस त्याच्यात कोजळी येते, काहीतरी होतं, तो मंद होतो, असं होतं. पण त्या दिवशी जो दिवा होता ना, तो इतका त्या रात्री 12 वाजता इतका प्रज्वलित झालेला होता ना की असा लख्ख प्रकाश पडल्यासारखा तो इतका छान जळत होता ना की ते बघून खरंच मला असं खूप छान वाटलं की घरात कोणीतरी असं पॉझिटिव्ह शक्ती असल्याचा भास झाला. नाही, म्हटलं नाही, दत्तगुरू आपल्या घरात आलेले आहे असं मी म्हटलं. आणि म्हटलं की मग मी झोपी गेल्यानंतर मला 3 वाजता माझ्या मुलीने आवाज दिल्याचा भास झाला की मम्मी उठ, लवकर उठ, उशीर झाला आहे असं तिनं मोठ्याने 3 वेळेस आवाज दिला. आणि मी खटकन जागी झाली. उठून बघते तर घरात कोणीच नाही, कारण माझी मुलगी कालच ही माझ्या आईकडे गेली होती. तर घरात कोणी आवाज दिला मला कोणी जागं केलं? त्यावेळेस कळालं की स्वामींनी मला उठवलं आहे. स्वामींना माझ्याकडून हे पारायण करून घ्यायचं आहे. म्हणून मग मी तडकन उठली आणि सर्व काही आवरून पारायणाला वाचायला बसली.
पुन्हा तोच प्रकार, खूप जोरामध्ये हवा, अशी हवेचा आवाज येऊ लागला. जोरात हवा कशी वाहते तसा तिचा आवाज येत होता. त्यावेळेस मी अजिबात घाबरली नाही. म्हटलं नाही, आता घाबरायचंच नाही. आणि मी माझं पारायण मोठमोठ्याने घरामध्ये वाचन हे सुरू केलं होतं. त्यानंतर काय झालं ना की माझं वाचन वगैरे झालं. मी पोथीला नमस्कार केला. पोथीला नमस्कार केल्यानंतर पोथीला नमस्कार वगैरे केला आणि तिथून निघून गेली. आणि दिवा जो होता तो लांब ठेवलेला होता. महाराजांपासून दिवा लांब ठेवलेला होता. आणि अचानक काय झालं मलाही माहीत नाही. मी माझं काम आवरत होती. ज्यावेळेस मी माझं काम आवरून बघितलं त्यावेळेस महाराजांचा फोटो अक्षरशः जळालेला होता. महाराजांच्या हाताला जळालेलं होतं आणि दिवा हा पालता झालेला होता. हा फोटो कसा जळाला, दिवा कसा पालता झाला, मला काहीच कळायला मार्ग नव्हता. मला खूप वाईट वाटलं की स्वामींचा फोटो कसा जळाला. आणि त्यावेळेस नारळ, मी जे पारायणासाठी नारळ ठेवलेलं होतं त्याला देखील खूप मोठा तडा गेलेला होता. त्यावेळेस खूप घाबरली मी. खूप थरथर काप माझा सुरू झाला की असं कसं झालं. मी मग आमच्या जे मठ आहे तेथील ज्येष्ठ सेवेकऱ्यांना विचारलं. त्यावेळेस ते म्हटले, घाबरू नका ताई, पारायण सुरू ठेवा. तुमच्यावर काहीतरी मोठं विघ्न होतं, ते स्वामींनी त्यांच्यावरती घेतलेलं आहे. घाबरू नका, चांगलंच होईल. स्वामींची सेवा करा, पारायण सुरू ठेवा, असं ते म्हटले. त्यावेळेस थोडासा धीर आला आणि मी पुन्हा माझं पारायण सुरूच ठेवलं. पण मला खूप वाईट वाटत होतं की स्वामींचा फोटो जळाला. कारण स्वामींचा खूप फोटो हा जळाला होता. स्वामींचं खूप सारं भाजलं होतं. मला अक्षरशः खूप रडू येत होतं बघून की स्वामी काय झालं हे. आणि त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आमच्या गावाकडनं आम्हाला कॉल आला की आपल्या घरातील एक नातेवाईक आहे, ते म्हणजे आमचं भाऊबंद जे आहे त्यातील एक वारले आहेत, आपल्याला सुतक पडलं आहे. ज्यावेळेस ते असं म्हटले ना त्यावेळेस मला खूप वाईट वाटलं. आता काय करायचं. पण माझं अंतर्मन म्हणत होतं की हे थांबवण्याचा कोणीतरी प्रयत्न करत आहे. जी निगेटिव्ह शक्ती आहे ती थांबवत आहे. आपल्याला हे पारायण थांबवायचं नाही, पुढे करायचं आहे. मग मी काय केलं, माझ्या घराजवळच जी मावस बहीण आहे ती राहते, मी तिला बोलवलं आणि तू इथून पुढं 3 दिवस, कारण हे गुरुमाऊली सांगतात की लांबचं जर असेल तर 3 दिवस सुतक हे पकडायचं, घरातलं असेल तर 13 दिवस पकडायचं. मग तिला म्हटलं की पुढचे 3 दिवस तू माझ्या घरामध्ये हे पारायण फक्त वाचन कर, म्हटलं हे कर फक्त 3 दिवस. आणि मग ती येऊन रोज वाचन करू लागली. आणि तिला तसं काही जाणवत नव्हतं. ती वाचन करायची आणि मी श्रवण करत होती. मला ते श्रवण करायचं होतं, ऐकायचं होतं, कारण ते पारायण मलाच करायचं होतं. त्यानंतर 3 दिवस गेले आणि आता समाप्तीची वेळ आली होती. ज्यावेळेस समाप्तीची वेळ आली मग मी पटपट घरातील सर्व काही कामं आवरली आणि स्वयंपाक करायला लागली. माझी एक सवय आहे, मी स्वयंपाक करताना, काम करताना माझ्या मुखामध्ये फक्त श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असाच नामजप हा सुरू असतो. त्या दिवशी नकळतपणे माझ्या मनात आलं की स्वामी, आज काहीतरी प्रचिती मिळाली पाहिजे, तुमचं अस्तित्व मलाही दाखवा, असं मनामध्ये सहज म्हटलं. आणि स्वयंपाक चालू होता. आणि ज्यावेळेस मी पोळ्या बनवत होती त्या पोळीवरती महाराजाशी बसलेले आहे आणि महाराजांचा हात आशीर्वाद देण्यासाठी वरती आहे अशी प्रतिकृती मला दिसू लागली. मला त्याच्यावरती विश्वास बसत नव्हता की हेच आहे. मग मी माझ्या मिस्टरांना वगैरे दाखवलं. ते म्हणे हो ग स्वामीच आहे असं ते म्हटले. त्यावेळेस खूप छान वाटलं आणि म्हटलं स्वामी, आता माझी सेवा तुमच्यापर्यंत पोचली की नाही हे मलाही माहीत नाही म्हटलं, पण माझी जी तोडकी मोडकी सेवा आहे ती या पामराची तुम्ही स्वीकारावी असं मी स्वामींना म्हटलं. मग मी आईसाहेबांना, महाराजांना आणि पोथीला आणि औदुंबरासाठी असे 4 ताटं केले होते. आणि त्या दिवशी माझी जी बहीण आहे तिला मी सुवासिन म्हणून जेवण्यासाठी बोलवलं होतं आणि ब्राह्मणांना वगैरे दक्षिणा वगैरे मी देऊन टाकली होती. त्यानंतर काय झालं ना की मग हे केलं, महाराजांसाठी जे ताट केलेलं होतं ताट वगैरे मस्त असं ठेवून दिलं आणि आम्ही खूप छान आरती वगैरे केली. सर्वत्र छान प्रसन्न वातावरण होतं. की मी म्हणजे रात्री जवळपास 12 वाजता झोपली असेल आणि पहाटे 3 वाजता उठलेली होती. पण स्वामी भक्तांनो, माझ्या अंगामध्ये थोडा देखील आळस नव्हता. इतका उत्साह होता ना की मी म्हणजे ते कधी करीन आणि कधी नाही इतकं पटपट मी आवरत होती. आणि सर्व काही 10:30 पर्यंत माझं आवरलं होतं. मी महाराजांना नैवेद्य दाखवला. त्यानंतर आरती वगैरे खूप छान झाली. सर्वजण घरातील होते, खूप प्रसन्न होतं. आणि ज्या वेळेस आरती वगैरे सर्व काही संपन्न झालं, आरती झाली आणि त्यावेळेस
त्यावेळेस मी जेव्हा म्हटलं आता जे पोथीचं ताट आहे ते गाईला खाऊ घालू आणि जे महाराजांचं ताट आहे ते आपण आपल्या प्रसाद म्हणून खाण्यासाठी घेऊया, म्हणून मी ते ताट बघायला गेली. ज्यावेळेस मी ते ताट बघितलं त्यावेळेस खरंच स्वामी भक्तांनो मी भरून पावल्यासारखी झाली. कारण महाराजांनी जो मी त्यांना डाळ भात ठेवलेला होता, कारण वाटीचा आकार करून मी डाळ भात ठेवलेला होता, त्या डाळ भातातील एक घास अक्षरशः स्वामींनी खाल्लेला होता, ग्रहण केलेला होता. आणि त्यावेळेस मी सर्वांना दाखवला आणि खरंच सर्वजण त्यावेळेस म्हटले, नाही खरंच स्वामी महाराज आहे, हम गया नाही जिंदा याची प्रचिती तुला देखील स्वामींनी दिली. आणि माझी खूप दिवसापासून एकच इच्छा होती की स्वामींचं मठ केंद्र हे आमच्या घरापाशी व्हावं, म्हणजे मला कुठलीही सेवा माझ्याकडून चुकणार नाही. मी स्वामींना रोज विनंती करायची की स्वामी माझ्यासाठी हे करा ना, पण तुम्ही आमच्या घरी या ना, आमच्या घराजवळच तुमचा मठ असावा, असं मी स्वामींना म्हणायची. त्या दरम्यान काय झालं ना की म्हणजे ज्या दिवशी समाप्ती होती त्या दिवशीच मला ही बातमी कळाली की आमचं जे घर आहे त्या घरापुढं खूप मोठं म्हणजे असं हे आहे, अंगण आहे आणि मागेच त्या अंगणाच्या पुढेच मारुतीचं मंदिर आहे. त्या मंदिरासमोर महाराजांचं केंद्र भरणार आहे. साप्ताहिक आरती तिथे होणार आहे. कारण आम्हाला जे जावं लागतं मठात ते खूप दूर आहे आणि आमच्या म्हणजे जे खूप असे घरं आहे तिथे त्या वस्तीवरती केंद्र व्हावं अशी खूप जणांची इच्छा होती, मागणी होती. आणि त्या दिवशी कळालं की इथे पुढच्या गुरुवारपासून इथे आरती होणार आहे. त्यावेळेस मला खरंच खूप छान वाटलं. म्हटलं स्वामी तुम्ही माझी ही देखील इच्छा या गुरुचरित्र पारायणातच पूर्ण करून घेतली आणि घरातील जी काही निगेटिव्ह होती ती सुद्धा दूर झाली आणि आमच्या तिथे जवळच साप्ताहिक आरती चालू झाली. आता मी ते दादा ताई ज्या काही सेवा सांगतात त्या सेवा आम्ही सर्वजण करतो आणि आत्तापर्यंत स्वामींचे खूप सारे सेवा वगैरे आम्हाला देखील माहीत झाले आहे. आणि जे नवीन सेवेकरी आहे त्यांना स्वामींनी आमच्या मुखातून काहीतरी मार्गदर्शन व्हावं आणि आमच्याकडून देखील सेवेकरी घडले जावं एवढीच आता एक तळमळीची विनंती स्वामींना आहे. आणि अशीच सेवा प्रत्येक स्वामी भक्ताकडून स्वामींनी करून घ्यावी हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. स्वामी भक्तांनो असे मला आलेले हे अनुभव होते. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो किती सुंदर अनुभव होते. तुम्हाला या ताईंचे अनुभव कसे वाटले नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.